टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बरेच दिवस झालं लाडक्या बहिणीची योजना आपण ऐकतोय, समजून घेतोय। बऱ्याचशा महिलांना पैसे आलेत, पण काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही पैसे आलेले नाही। आता पैसे आलेले नाहीत म्हटल्यानंतर ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिला चिंतित आहेत। आपल्याला कधी पैसे येणार की नाही, आणि आले तर किती पैसे येणार, त्या सर्वच प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, जसं मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली त्या दिवसापासून सर्वच महाराष्ट्रातील तमाम महिलांना उत्सुकता आहे की आपल्याला या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळू शकेल। तर ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्वच महिलांना या योजनेचा लाभ काही महिलांना मिळालेला आहे आणि काही महिलांना मिळणार आहे। आता ज्यांचा अर्ज अप्रूव्हल झालेला आहे त्या महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहेत। आणि तशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की 29 तारखेपर्यंत सर्वच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये काही यूट्यूबर्सनी असंही सांगायला सुरुवात केलेली आहे की तुमचे पैसे वगैरे काढून घेतले जातील, तर असं काही होणार नाही। कारण ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल झालेला आहे, त्या महिलांनी मेहनत घेतलेली आहे अर्ज भरण्यासाठी, तर त्या महिलांना हा लाभ मिळालेला आहे आणि तो लाभ अबाधित राहणार आहे। पण ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्या महिलांना 29 सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे। कारण हे पैसे कोणाच्या हातात न देता डायरेक्ट बँक खात्यात येत असल्यामुळं बँक खात्याच्या प्रोसेसला वेळ लागू शकतो। पैशांचं वाटप चालू झालेलं आहे आणि 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। फक्त थोडासा धीर धरायला पाहिजे। याच्यामध्ये जसे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे, पहिला हप्ता मिळालेला आहे तो 3,000 रुपयाचा हप्ता होता आणि आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व राज्यभरातील महिलांना होती आणि आहे। तर आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की आपण या गोष्टीसाठी कशा प्रकारे अर्ज भरलेला आहे, त्या अर्जामध्ये काही त्रुटी होती का, आणि त्या अर्जामध्ये आपल्याला नक्की काय सुधारणा करावी लागेल याही गोष्टीचा उल्लेख याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणार आहे। तर आता बघा, ज्या महिलांना पैसे आलेत पण ते त्यांच्या बँक खात्यामध्ये दिसत नाहीत किंवा बॅलन्स त्यांचा तसा चेक होत नाही, किंवा काही महिलांना मेसेज आला पण पैसे आलेले नाही, तर अशा महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगू इच्छितोय। तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या बँक खात्यामध्ये बँक सीडिंग केलेलं आहे का हे पाहायचं आहे। त्याचप्रमाणे बँकेचं खातं अद्ययावत केलेलं आहे का, म्हणजे त्याची KYC केलेली आहे का, हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळं हे लक्षात घ्या, पैसे सर्वांना मिळणार आहेत। यालाच मिळाले त्यालाच मिळाले किंवा माझे पैसे आले नाही, हिचेच पैसे आले तिचे पैसे आले असं होणार नाही। कारण शासन सरसगट पात्र सर्वच महिलांना पैसे देणार आहे। फक्त हे जे पैसे देणार आहे ते टप्प्याटप्प्यानं महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। तेव्हा कुठल्याही महिलांनी घाबरून न जाता किंवा चिंता न बाळगता बिनधास्तपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची थोडीशी वाट पाहणं गरजेचं आहे। कारण एकदम अचानक एवढे पैसे येतील याची कुठलीही शाश्वती देता येत नाही। पण 29 तारखेपर्यंत मात्र आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता राहिला मुद्दा मेसेजचा किंवा
तुमचा अर्ज व्यवस्थित भरलाय की न भरलाय या गोष्टीचा, किंवा अर्जाविषयी तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर जर तुम्हाला पहिला मेसेज सबमिट म्हणून आलेला असेल आणि त्यानंतर दुसरा मेसेज तुमचा अर्ज अप्रूव्हल म्हणून आलेला असेल, तर तुमचा अर्ज नक्की पात्र ठरलेला आहे. त्यामुळं या गोष्टीची बिलकुल चिंता करू नका, कारण महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व अबला दुर्बल घटकातील महिलांना मदत देण्यासाठी ही जी योजना राबवलेली आहे, ही योजना अतिशय चांगली असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी आणि चांगल्या प्रकारचं आर्थिक पाठबळ देणारी आहे. आता काय होतंय बघा, बऱ्याचशा वेळेला काही तांत्रिक त्रुटी असू शकतात, काही तांत्रिक अडचणी असू शकतात. कधी कधी सर्व्हर लोडवरती आलेला असतो, सर्व्हर 2-2, 4-4 दिवस बंद पडलेला असतो. मग अशा वेळेला या ज्या तांत्रिक अडचणी असतात, या तांत्रिक अडचणीवरती मात करायला वेळ लागतो. मग आपली भावना अशा वेळेला काय होते की मग काही लोकांचे पैसे ज्या वेळेला सर्व्हर चांगलं व्यवस्थित चालू असतो त्यावेळेला आलेले असतात आणि काही लोकांचे आलेले नाहीत, किंवा याचे काही टप्पेही केलेले आहेत. त्या टप्प्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार असल्यामुळं तुम्ही त्या पैशाची वाट बघणं हा एकदम सगळा आणि सोपा, सगळ्यात चांगला असा एक मार्ग आहे. याला तुम्ही पर्यायी मार्ग म्हटलं तरी काही हरकत नाही. पण पैसे सर्वांना मिळणार आहेत याची खात्री निश्चितपणे बाळगा. फक्त हे जे पैसे मिळणार आहेत हे थोडंसं टप्प्याटप्प्यानं किंवा मागं पुढं होणार आहेत, हे मात्र नक्की. पण मला पैसेच येणार नाहीत किंवा अमक्याचेच पैसे आले, आता माझ्या पैशाचं काय, अशी निराधार किंवा निरर्थक काळजी कुणीही करू नका. तुमचे पैसे गॅरंटीने येणार आहेत, कारण तुमचा अर्जच अप्रूव्हल आहे. त्यामुळं मनात शंका बाळगायचं कारण नाही. फक्त बँकेच्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. आणि जर का तुमच्या खात्यामध्ये काही अडचण असेल, काही तुम्हाला बदल करावे लागणार असतील, तर प्रत्यक्ष तुम्ही बँकेत जाऊन खात्री करा आणि हा तुमचा अडचणीचा मुद्दा जेवढा लवकरात लवकर सॉल्व्ह होईल तेवढा सॉल्व्ह करता येतो. पण पैसे येणार नाहीत असं होणार नाही. तुम्ही पात्र आहात म्हटल्यानंतर तुमचे पैसे नक्की येणार आहेत याची तुम्ही खात्री बाळगा. तर तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा. आम्ही त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओला अद्यापपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.